तर इथेनॉल पॉलिसीवर टीका करणाऱ्या राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टोला हाणलाय। तर इथेनॉलच्या विरोधात अद्याप कोणताच पुरावा कुणीही देऊ शकलेला नाही असं म्हणत इथेनॉलवरून राजकारण करणाऱ्यांचे फडणवीसांनी कान टोचले। इथेनॉलचा निर्णय झाला नसता तर या राज्यातील आणि देशातील एकही सहकारी साखर कारखाना जिवंत राहिला नसता असं फडणवीसांनी यावेळी म्हटलंय। काही लोक आपल्या गाडीचं झाकण उघडू उघडू दाखवतायत। आता ते झाकण उघडल्याने त्यांना काय दिसलं मला समजलेलं नाही, परंतु या ठिकाणी हे जे काही इथेनॉल मिश्रित पेट्रोल आहे याच्यामुळे तुमची गाडी बिघडली अशा पद्धतीचा पुरावा द्या असं मी नाही म्हटलं। ज्या कंपन्या आहेत पेट्रोलियमच्या आणि गाड्यांच्या या दोघांनी सांगितलं, अजून तरी कोणी पुरावा घेऊन आलेलं नाही। केवळ सोशल मीडियावर रोज त्या ठिकाणी टीका चालली आहे।